नमस्कार दोस्तों, मैं अतुल जोशी एएमबी न्यूज़ में आप सभी का हार्दिक स्वागत करता हूं। जैसे कि आपको मालूम है, एएमबी न्यूज़ फ़ोटो वीडियो इंडस्ट्रीज से जुड़ी हुई खबरें आप तक पहुंचाता है। ये चैनल्स यूट्यूब पर मंगलवार रात को 8 बजे रिलीज़ होती है, नए प्रोडक्ट नई सर्विस के साथ। और स्पेशली ये चैनल्स फेसबुक, इंस्टा और व्हाट्सएप के ऊपर भी सभी ग्रुप में हम इंफॉर्मेशन शेयर करते हैं। ये शुरू करते हैं एएमबी न्यूज़। आजच्या प्रमुख पाहुण्या, प्रमुख वक्त्या अल्पाजी शहा, आजचे दुसरे आपले मेंटॉर श्री अतुलजी जोशी सर यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं। अतिथींना विनंती करतो की त्यांनी कॅमेरा पूजनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। आज अतुल सरांचा जो विषय आहे, आपला व्यवसाय कसा वाढवावा आणि आपल्या फोटोग्राफी मधील असलेल्या साहित्याचा परिचय आणि त्यातून जास्तीत जास्त नफा कसा कमवावा, हा त्यांचा विषय असणार आहे। आपका खुद का धंधा है, उसको आप कैसे बड़ा बनाएंगे। क्या आप इतिहास बनाना चाहते हैं या इतिहास पढ़ना चाहते हैं? आपने कुछ तो गोल अपने उसमें रखा होगा, आपने कुछ आपकी ज़िंदगी में आगे बढ़ना है या आगे हैं ऑलरेडी, तो उसके भी आगे जाने के लिए कुछ ख्वाहिश रखी है क्या आपने? तो उसके लिए आपका विज़न क्या है, आपका मिशन क्या है? अगर गोल है आपके तो उसके सामने उसके आपके एक्शन क्या हैं? Alpa Shah, an author, social entrepreneur, international speaker, finance professional. और किसी के अंडर जब काम करते ना, तब सही मायने में हम सीखते हैं, क्योंकि रिजेक्शन मिलता है, डांट पड़ती है, MIS होता है, टारगेट अचीव करना होता है, ये बहुत जरूरी है जिंदगी में। अशा बऱ्याचशा महिला आहेत की जो फोटोग्राफी क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांचा सन्मान। नाईस डिजिटल प्रेसचे श्री संजय चौधरी जी, संतोष लाले, फोटो लाईट। अतुल जोशी सर यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं लागलं। सुंदर असं मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी आहे। आमचे प्रसिद्ध छायाचित्रकार अतुल जोशी, न्यूज चॅनलचे मेन संचालक आणि मुंबई फोटोग्राफर असोसिएशनचे ते विश्वस्त आहेत, ते आज आम्हाला लाभले। खूप छान वर्कशॉप चालू आहे। भारतातला हा पहिला कार्यक्रम असा असेल की जो फोटोग्राफरांसाठी एज्युकेशन सोबत आपण रिटायरमेंट म्हणजे पेन्शन ही कशी मिळू शकतो याच्यावर वर्कशॉप आयोजित करण्यात आलं। जोशी सरांचा आजचा वर्कशॉप नाशिकमध्ये झाला, ह्याच्यामधून आम्हाला पूर्ण पुढच्या फ्युचरसाठी जे आम्हाला गायडन्स मिळालं ते खूप माइलस्टोन होतं आणि आम्हाला चांगलं गाईडलाईन्स मिळाले। याचा आम्हाला नक्की पुढे फ्युचरमध्ये फायदा होईल आणि आमची ग्रोथ 100% होईल। जो अतुल जोशी सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, यामध्ये आमच्या छायाचित्रकारांसाठी विचार मांडले आणि आम्हाला खूप काही त्यांनी शिकवलं। आज जोशी सरांचं लेक्चर ऐकलं, खूप छान वाटलं। बऱ्याचशा गोष्टी त्या शिकण्यासारख्या आहेत आणि शिकल्या पण, आणि खूप असं हेवा वाटेल कुणालाही असं त्यांनी लेक्चर दिले आपल्याला। आणि बिझनेस कसा करायचा त्याच्याविषयी खूप त्यांनी छान छान आयडिया दिल्यात आपल्याला, आणि खरोखर मला खूप ऐकावंसं वाटलं आणि इथून पुढे नक्कीच प्रेरणा घेईल अजून की अजूनही चांगला बिझनेस आपला कसा वाढवायचा याच्यावर मी आजपासून पुढे भर देईल। थैंक यू जोशी साहब। पहली बार अतुल सर का लेक्चर और मार्गदर्शन सुनने को मिला। उन्होंने जो स्पीच दिया बहुत ही मोटिवेशनल लगा। उसके बारे में जो भी बिजनेस में चेंजेस करने हैं उनके हिसाब से वो सब अप्लाई करेंगे। हमारे बिजनेस में हम लोग परिवर्तन लाने का प्रयास करेंगे। थैंक यू व्हेरी मच अतुल जी। की जे जोशी सरांनी जे काही मार्गदर्शन केलं फोटोग्राफरांबद्दल, तर ते निश्चित वाखण्याजोगं आहे। कारण कसं हल्ली फोटोग्राफर खचून गेलाय की त्याला असं प्रत्येकाला वाटतं की आपला आता बिझनेस राहिला नाही नवीन पिढीमुळे, पण असं नाही आहे। जुन्याचा अनुभव आणि जुन्याच्या याच्या माध्यमातून आपण काय जे काही चांगलं काम करू शकतो ते निश्चित शक्य आहे, आणि आजही तेवढी अपॉर्च्युनिटी ह्या क्षेत्रामध्ये आहे। मुंबईवरनं अतुल जोशी सर आणि अल्फा मॅडम या दोघा स्पीकरनी अतिशय उत्कृष्ट फायनान्शियल गोल, बिझनेस मॉडेल याच्याविषयी खूप सुंदर माहिती दिली, आणि आपण मिडल एजला पुढच्या काही वर्षांसाठी कसं प्लॅनिंग करू शकतो, त्याच्यासाठी काय काय स्टेप्स असतात याचं सुंदर मार्गदर्शन केलं। यानंतर आपल्या
असोसिएशनचे अध्यक्ष माननीय संजय जगताप आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आलेले सर्व छायाचित्रकार आणि जे आले नाही त्यांना जागतिक छायाचित्रण दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या नाशिक जिल्ह्यातील सगळे सिनियर आणि उत्कृष्ट छायाचित्रकार आज नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 10,000च्या वरती छायाचित्रकार आमचे बंधू आहेत. आज पूर्ण नाशिक जिल्हा आणि आमचे फोटोग्राफर इथे उपस्थित आहे. माझा आत्मा माझे फोटोग्राफर्स या नावाने मी गेली 98 सालापासून असोसिएशनच्या माध्यमातून कार्य करतो आहे. आज आनंद वाटतो की भारतामध्ये आज नाशिक छायाचित्रकार संघटना आणि फोटोग्राफर यांचं नाव घेतलं जातं. आज पुणा फोटो फेअर असेल, AIPTI म्हणजे मुंबई फोटोग्राफर असोसिएशन असेल, पुणा भारतीय विद्यापीठ असेल, जेवढे प्रसिद्ध मेंटॉर असतील आज प्रत्येकजण नाशिककडे लक्ष आहे आणि नाशिकसाठी कार्यक्रम देतात. आज आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की भारतामधला हा पहिला कार्यक्रम आज ह्या ठिकाणी आणि आपल्या नाशिकमध्ये आणि फोटोग्राफरांसाठी आपण असोसिएशनच्या माध्यमातून आज इथे घडवला आहे. आणि त्याचं कारण आहे त्या म्हणजे प्रसिद्ध आजच्या लेखिका, सामाजिक कार्यकर्ता आणि आंतरराष्ट्रीय ज्या वक्त्या आहेत की ज्यांचं आज इथं येणं म्हणजे आपण भाग्यवान आहोत. त्या अल्पा शहा यांच्यासाठी टाळ्या व्हावं, कारण ह्या इंटरनॅशनल लेवलला काम करत आहेत. यूट्यूबला तर मी फक्त अल्पा शहा टाकलं ना तर बॅकग्राऊंड कळेल. आणि त्यांनी अनेक संस्थांसाठी अनेक विषयासाठी काम केलं. परंतु भारतातला सगळ्यात आनंदाचा क्षण असा आहे की फोटोग्राफरसाठी होणारं वर्कशॉप हे त्यांचं भारतातलं पहिलं वर्कशॉप आपल्या नाशिकला होतं. हा सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. इथे भद्रे सरांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी असोसिएशनच्या वतीने स्वागत करतो. प्राचार्य सरांचं सुद्धा इथे आगमन झालं आहे. सूर्यवंशी सरांचं देखील असोसिएशनच्या वतीने स्वागत करतो. दिनांक 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रकार दिन असतो. यावर्षी नेमकं त्याच दिवशी रक्षाबंधन आल्यामुळे तोच कार्यक्रम आम्ही आज दिनांक 25 रोजी साजरा करीत आहोत. जवळपास 200 छायाचित्रकार आणि त्यांच्या सौ असा सगळं परिवारसह जवळजवळ 250 ते 300 लोक आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि अल्पा शहा ज्या भारतभर गुंतवणूक कशी करावी, कुठे करावी आणि व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे या संदर्भात आम्हाला वर्कशॉप देणार आहेत. अतुल जोशी सरांचं फोटोग्राफी संदर्भातलं यशस्वी वर्कशॉप नुकतंच पार पडलं आहे. नाशिकमधल्या, नाशिक जिल्ह्यातल्या सर्व छायाचित्रकार मित्रांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज जागतिक छायाचित्रकार दिन साजरा करण्यात येतो आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातले सर्व छायाचित्रकार आणि त्यांच्या सौ असोसिएशनने आजचा दिवस अरेंज केला आहे फोटोग्राफरसाठी. हे खूप चांगलं कार्य आहे. भविष्यात असेच कार्य करत राहू आणि सेमिनार्स घेऊ फोटोग्राफरची, जेणेकरून त्यांना थोडंसं टेक्निकल नॉलेज मिळावा आणि कंपन्यांचा सपोर्ट मिळावा, हीच माझी इच्छा. धन्यवाद. हॅलो, मी छायाचित्रकार संजय जगताप, नाशिक फोटोग्राफर असोसिएशनचा अध्यक्ष. गेली 28 वर्षापासून नाशिक फोटोग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही छायाचित्रकारांसाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. आज नाशिक जिल्ह्यामध्ये 10,000च्या वर फोटोग्राफर आहेत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला, कारण त्या दिवशी रक्षाबंधन असल्यामुळे छायाचित्रकार आणि फोटोग्राफर येऊ शकत नव्हते. म्हणून आज मुंबईच्या प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि आंतरराष्ट्रीय वक्त्या माननीय अल्पा शहा, तसेच सोबत आमचे प्रसिद्ध छायाचित्रकार अतुल जोशी, न्यूज चॅनलचे मेन संचालक आणि तसेच मुंबई फोटोग्राफर असोसिएशनचे ते विश्वस्त आहेत, ते आज आम्हाला लाभले. खूप छान वर्कशॉप चालू आहे. इथे आनंदाची गोष्ट अशी की 150च्या वर आज छायाचित्रकारांनी सहभाग घेतला. त्यामध्ये अर्ध्याच्या वर महिला इथं ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. खूप पाऊस चालू आहे, परंतु आमचा सगळं काही नाशिक जिल्ह्याच्या आसपासचे जेवढे गावं आहेत, जेवढे तालुके आहेत, तिथून छायाचित्रकार आपल्या पत्नीसह इथं आलेले आहे आणि खूप एकदम मार्गदर्शन. कारण मला वाटतं भारतातला हा पहिला कार्यक्रम असा असेल की जो फोटोग्राफरांसाठी एज्युकेशन सोबत आपण रिटायरमेंट म्हणजे पेन्शन
ही कशी मिळू शकतो याच्यावर वर्कशॉप आयोजित करण्यात आलं. याचं भाग्य आज नाशिक फोटोग्राफर असोसिएशनला मिळालं. सर्व कमिटी मेंबर्स, आमचे फोटोग्राफर आणि सगळे सहकारी, सगळे इथले डीलर्स, मेंटॉर, त्यानंतर फोटोग्राफी क्षेत्रातील सगळे लॅब मालक हे आम्हाला सहकार्य नेहमी करत असतात. त्यांचा पण इथं सहभाग लागला याचा आनंद वाटतो. आज ज्या काही महिला आणि फोटोग्राफर इथं उपस्थित राहिले ते सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करतो. आणि सर्वात महत्त्वाचं धन्यवाद करतो ते म्हणजे अतुल जोशी सरांचं. कारण फक्त आम्ही फोनवर आणि फोटो फेअरला आमची भेट व्हायची, परंतु आज ते इथे भेटले आणि त्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम दिला आणि इतका छानसा आज 11 वाजेपासून कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे. त्यांनी जो स्लाईड शो आणि फोटोग्राफीतले काय बदल आहे, फोटोग्राफर कधीच रिटायर होऊ शकत नाही, तो काम करू शकतो. आपल्याकडे ज्या काही वस्तू आहे त्यातनं आपण जास्तीत जास्त पैसा कसा कमवू शकतो. अजिबात आपण कॉम्प्रोमाइज व्हायचं नाही, कुठंही आपण खच्चीकरण होता कामा नाही आहे. आपण लोक याच्यामध्ये काम केल्यानंतर काय परिस्थिती होती ह्या अनेक गोष्टींमध्ये आज वर्कशॉप होतं आहे आणि सगळ्यांची उपस्थिती खूप छान आहे. माझी कमिटी, माझे फोटोग्राफर हे नेहमी सगळे एकमेकाला सहकार्य करतात. माझा कायमचा एक शब्द आहे आणि मी फोटोग्राफरांसाठी तो मानतो, माझा आत्मा माझे फोटोग्राफर्स. धन्यवाद. नमस्कार. सर्व छायाचित्रकारांना जागतिक छायाचित्र दिनानिमित्त शुभेच्छा. नाशिक जिल्हा फोटो व व्हिडिओ असोसिएशननी जो आजचा उपक्रम केला त्याबद्दल मी पूर्ण कमिटीचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एकच इच्छा आहे, प्रत्येक वर्षी अजून चांगला, याची हा तर चांगलाच आहे, अजून चांगले चांगले नवीन नवीन उपक्रम करावे व आम्हाला मार्गदर्शन करावे. मार्गदर्शन नेहमीच असतात, पण एक थोडंसं बूस्टर मिळतं अशा कार्यक्रमांमुळे, मरगळ झटकली जाते कामाची. सो परत एकदा संजू भाऊ जगताप, अध्यक्ष, नंदू विस्मृती सेक्रेटरी यांचे मनापासून धन्यवाद व पूर्ण कमिटीचे पण मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला हा चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. धन्यवाद. ओके का? हॅलो, मी संजय भगवान चौधरी, नाई डिजिटल प्रेस माझी नाशिकमध्ये लॅब आहे. सर्वप्रथम मी छायाचित्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आमची असोसिएशन अतिशय भरभराटीने पुढे चाललेली आहे. आमच्या असोसिएशनला जे काही सहकार्य आहे ते आमच्याकडनं होतच असतं आणि यापुढे आम्ही सहकार्य हे देतच राहणार आहे. आणि आमच्या नाशिकमध्ये आता HP इंडिगो ही लॅब आली आहे, त्याच्यामुळे आता कुठे बाहेर जायची गरज नसून HP इंडिगो मशीन मी चालू केलं आहे. तरी सर्व फोटोग्राफरांना अतिशय सोयीचं आणि सुखाचं झालं आहे. पुनश्च संघटना आमच्याबरोबर, आम्ही संघटनेबरोबर आहोत. तसेच संजय जगताप, नंदू विस्पुते हे नेहमी परिश्रम करणारे माणसं आहेत. धन्यवाद. फ़ोटो एसोसिएशन के तरफ से हम लोग आज इधर आए हैं. बहुत अच्छा क्राउड था और बहुत अच्छा रिस्पांस मिला है और बहुत ही अच्छा यानी लेक्चर सुनने को मिला. यानी अगर सही में देखा जाए तो ये लेक्चर अटेंड करना चाहिए. नमस्कार सर्वांना, सर्व फोटोग्राफरना फोटोग्राफर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नाशिक फोटोग्राफर असोसिएशननी हा जो प्रोग्राम आज ठेवलेला आहे याच्यामुळे सर्व फोटोग्राफर मित्रांना, मैत्रिणींना ज्या काही आज आलेल्या आहे सर्वांना खूप सहकार्य होईल. याच्यातून नवीन नवीन शिकायला मिळते. आज आत्ताच्या याच्यामध्ये AI पद्धत, नवीन फोटोग्राफी काय होते, काय याच्यामध्ये खूप छान असं आम्हाला सहकार्य होतं आहे. धन्यवाद फोटोग्राफर असोसिएशन, संजय जगताप सर, पूर्ण टीमचे आम्ही खूप आभारी आहोत की या प्रोग्रामबद्दल त्यांनी नियोजन केलं आहे. धन्यवाद. जागतिक फोटो दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक फोटो दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज या ज्या सगळ्या बाईट ज्यांच्या माध्यमातून घेण्यात आल्या त्या AMV न्यूज चॅनल मुंबई यांचे मी असोसिएशनच्या वतीने खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. तो ये था AMV न्यूज़. आपने अगर जो ये चैनल सब्सक्राइब नहीं किया तो आप ज़रूर से कीजिए और स्पेशली बेल आइकन भी दबाइए, जिसकी वजह से हमारे जो एपिसोड है वो रिलीज़ होते ही आपके मोबाइल में आ सकता है. तो आप ज़रूर से AMV न्यूज़ सब्सक्राइब कीजिए. और स्पेशली आपको कोई इन्फॉर्मेशन शेयर करनी है तो आप ज़रूर से हमारा नंबर नोट डाउन कर लीजिए जो AMV न्यूज़ का है 9223392434. और हमारा email ID भी आप लिख सकते हैं
info.amnews@gmail.com। फिर मुलाकात होगी नए प्रोडक्ट, नई सर्विस, फ़ोटो वीडियो इंडस्ट्रीज से जुड़ी हुई सभी खबरें के साथ। मैं अतुल जोशी यहाँ से आपका परमिशन लेता हूँ कि नए इन्फॉर्मेशन आपके लिए जोड़ सकूँ।